पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदी याचं भारताकडे प्रत्यार्पण प्रकरणाची सुनावणी ब्रिटनच्या न्यायालयामध्ये सुरू आहे। याविषयी 14 मे रोजी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली। नीरव मोदीच्या प्रकरणाला पक्षीय रंग भारतात आलाय। याविषयी कायदे तज्ञांकडून कायद्याची बाजू काय आहे हे एम न्यूजनं जाणून घेतलंय। याविषयीचा हा खास रिपोर्ट। ब्रिटन सरकारनं भारताकडे प्रत्यार्पण करू नये यासाठी हिरे व्यापारी नीरव मोदी सर्वशक्तीपणाला लावत आहे। त्याच्या प्रत्यार्पणाची सुनावणी सध्या ब्रिटनच्या न्यायालयात सुरू आहे। नीरवला जर भारताकडे सुपूर्द करण्याचा निर्णय झालाच तर त्याला ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येईल। या कारागृहात भरपूर उंदरं आहेत असा युक्तिवादही नीरवच्या वकिलानं केलाय। या सुनावणी दरम्यान निवृत्त न्यायमूर्ती आणि काँग्रेस नेते अभय ठिपसे यांची साक्ष घेण्यात आली। हा मुद्दाच आता भाजप आणि काँग्रेस दरम्यान पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडण्यास कारणीभूत ठरलाय। केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर आरोप केलाय की ते नीरवचे निकटवर्तीय आहेत। काँग्रेस नीरवचा बचाव करत आहे। Every time Congress party stands out to bail out Nirav Modi and Mehul Chokshi, कांग्रेस हमेशा खड़ी हो जाती है। हम इसकी भर्त्सना करते हैं और हम देश को यह आश्वस्त करते हैं कि नीरव मोदी को भारत में एक्स्ट्राडिट करके लाने में कोई कसर नहीं छोड़ी जाएगी। और हमारी ओर से ये जो कोल्यूसिव ओपिनियन है ऑफ ए रिटायर्ड जज हु इज अ कांग्रेस मेंबर, इसको भी हम नीरव मोदी प्रकरणाचं राजकारण होत आहे, त्यामुळे लंडन कोर्टाची प्रक्रिया काय आहे हे समजून घेणं आता गरजेचं झालंय। या संदर्भात कायदेतज्ञ आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अभ्यासक प्रिया गोंधळेकर यांनी भूमिका मांडली आहे। हे बघणं गरजेचं आहे त्याआधी की आरोपीच्या प्रत्यार्पणाची एकंदर प्रक्रिया काय असते, तर ती आपण आता समजून घेऊया की आयपीसी किंवा इतर कुठल्याही फौजदारी कायद्यानुसार जर का आरोप केलेला एखादा आरोपी भारताच्या सीमा ओलांडून गेला तर त्याचे एक्स्ट्रॅडिशन ऍक्ट 1962 या कायद्यानुसार प्रत्यार्पण करावे लागते। मग एक्स्ट्रॅडिशन करण्यापूर्वी ज्या कंट्रीला आपण एक्स्ट्रॅडिशनची रिक्वेस्ट केली आहे या ठिकाणी युनायटेड किंगडम ते काही गोष्टी तपासून पाहतात। तर त्या काय आहेत आपण जाणून घेऊ की दोन देशांमध्ये एक्स्ट्रॅडिशन ट्रीटी आहे किंवा नाही। तर भारत आणि युनायटेड किंगडम मध्ये 1992-93 सालापासूनच ही ट्रीटी आहे। त्यानंतर या ट्रीटीमध्ये करार केलेल्या मध्ये जे गुन्हे आहेत त्याबद्दलच एक्स्ट्रॅडिशन होऊ शकतं। तिसरं म्हणजे महत्त्वाचं की ड्युअल क्रिमिनॅलिटी प्रिन्सिपल, आरोपीवरती ज्या गुन्ह्यांचा चार्ज ठेवलेला आहे ते दोन्ही देशांमध्ये गुन्हा ठरला पाहिजे। नंतर सकृतदर्शी आरोपी गुन्हेगार आहे हे सिद्ध करावं लागतं, म्हणजे त्याला आम्ही कायद्याच्या भाषेत म्हणतो की प्रायमा फेसी केस एस्टॅब्लिश करावी लागते आरोपीच्या विरोधात। आणि पाचवं महत्त्वाचं असं आहे की ज्या गुन्ह्यासाठी एक्स्ट्रॅडिशन झालं त्यासाठीच एक निपक्षपाती फेअर ट्रायल आरोपीला मिळेल याची हमी सुद्धा आपल्याला रिक्वेस्टेड कंट्रीला म्हणजे युनायटेड किंगडमला द्यावी लागते। त्यामध्ये पहिला असा असतो की भारतातील तुरुंगाची जी परिस्थिती आहे ती चांगली नाही, अयोग्य आहे आणि तिथे कैद्यांच्या मानसिक आरोग्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात नाही। हा एक बचाव पक्षाचा नेहमीचा स्टँड असतो। दुसरा असतो की भारतात अजूनही मृत्यूदंडाची शिक्षा कायदेमान्य आहे। उदाहरणार्थ अबू सालेम याला जेव्हा पोर्तुगालहून एक्स्ट्राडाइट करायचं होतं तेव्हा हा मुद्दा खूप उचलला गेला होता की भारतामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा कायद्याने मान्य आहे, बाकी बऱ्याच कंट्रीजनी ती रद्दबातल केली आहे। तिसरं असं आहे की भारताने इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अगेन्स्ट टॉर्चर जे आहे युनायटेड नेशन्स हे साईन केलेलं आहे पण रॅटिफाय केलेलं नाही। किंवा असंही म्हणलं जातं बचाव पक्षाकडून की आरोपी विरोधातील जे गुन्हे आहेत ते काही राजकीय हेतूने प्रेरित आहेत, मग त्याचं एक्स्ट्रॅडिशन होऊ शकत नाही। आणि ह्या सगळ्याचा उहापोह केल्यानंतरच कोर्ट हे ठरवतं की प्रत्यार्पण करायचं किंवा नाही करायचं। प्रिया गोंधळेकर यांनी सांगितल्यानुसार आता नीरव मोदी प्रकरणावरून राजकारण करणं हे भारताला परवडणारं नाही, त्यामुळे प्रत्यार्पणाची प्रक्रिया रखडूही शकते। हा मुद्दाही दुर्लक्षित करून चालणार नाही। केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर यावरून आरोप सुरू केलेत। मात्र माजी न्यायमूर्ती अभय ठिपसेंनी राजकीय प्रेरणेतून साक्ष दिली नसल्याचं मत कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केलंय। वर्ष 2010 मध्ये असीम यांनी अमेरिकेतील कोर्टात तज्ञ साक्षीदार म्हणून साक्ष दिली आहे। या अनुभवाच्या आधारे त्यांनी काही मुद्द्यांकडे लक्ष वेधलंय। भारतीय पुरावा कायदा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्टच्या कलम 136 नुसार
हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ओनली जज कॅन डिसाईड वेदर सम एव्हिडन्स इज ॲडमिसिबल ऑर नॉट, रिलेव्हंट ऑर परमिसिबल. म्हणजे याचा अर्थ केवळ न्यायाधीशांना अधिकार आहे की कोणता पुरावा हा ग्राह्य मानायचा, कोणता पुरावा कायद्याच्या याच्यात ग्राह्य मानायचा नाही, हे ठरवण्याचे अधिकार न्यायाधीशांना आहेत. आता आपण जर पाहिलं तर आपण सगळे बरेचसे कायदे ब्रिटिशांपासूनच घेतलेले आहेत. त्यामुळे भारतीय पुरावा कायदा हा सुद्धा ब्रिटिशांची देणगी आहे आणि UK सुद्धा अशाच प्रकारचा कायदा आहे. त्यांनी कायद्याची पुढची प्रक्रिया आता आणखी अस्तित्वात आणलेली आहे, काही नियम तयार करून, आणि ते मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. त्यांनी की रूल्स ऑफ एव्हिडन्स कोर्ट स्टेज एन्फोर्समेंट गाईड अशी एक तयार केलेली आहे की कोणते पुरावे ग्राह्य मानायचे याच्याबद्दलची एक गाईड त्यांनी तयार केलेली आहे. आणि त्याच्यानुसार जर आपण पाहिलं तर न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी नीरव मोदीच्या केसमध्ये लंडनच्या कोर्टात जी साक्ष नोंदवलेली आहे ती तज्ज्ञ विटनेस म्हणून नोंदवलेली आहे. आता भाजपतर्फे हे पसरवलं जातं जणू काही निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी आता निकालच देऊन टाकलेला आहे आणि नीरव मोदीला निर्दोषच सिद्ध केलेला आहे. असं नाही आहे. अत्यंत मर्यादित काही प्रश्नांवर आधारित उत्तरं निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी एक्सपर्ट विटनेस म्हणून दिलेले आहेत आणि त्याचा अर्थ तो निकाल नाही, त्यातला कोणता भाग गृहीत धरायचा नाही धरायचा हे तिथलं न्यायालय ठरवेल. त्यामुळे भाजपनी, काँग्रेसनी, सगळ्या राजकीय पक्षांनी एक महत्त्वाची भूमिका पार पाडायला पाहिजे की लोकांचं कायदे साक्षर प्रबोधन झालं पाहिजे, खरा कायदा त्यांना समजू दिला पाहिजे. तुम्ही राजकारण करत असताना जेव्हा कायद्याची तुम्ही वेगळी मांडणी करता, दिशाभूल करणारी मांडणी करता, तेव्हा लोकांचं कायदे प्रबोधन होत नाही. प्रिया गोंधळेकर आणि असीम सरोदे यांनी नीरव मोदी प्रकरणाला राजकीय रंग देणं गैर आणि अवास्तव असल्याचं मत मांडलंय. साक्षीदार ठरवण्याचे आदरही त्यांनी सांगितलेत. सीबीआयने FIR दाखल केला होता. त्यामध्ये IPCचे सेक्शन 415, 420 प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्टचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलेले होते. पण लगेच ते देश सोडून गेलेले असल्यामुळे जुलै 2018 मध्ये आपण युनायटेड किंगडमला एक्स्ट्रॅडिशनची रिक्वेस्ट पाठवली आणि सगळ्यात महत्त्वाचं की युनायटेड किंगडमला देखील ते देश सोडून जातील अशी दाट शक्यता आल्यामुळे भारतीय ऑथॉरिटीजनी त्यांच्या प्रोव्हिजनल अरेस्टची रिक्वेस्ट केली होती लंडनच्या कोर्टाला. तर प्रोव्हिजनल अरेस्टची रिक्वेस्ट ही कोर्टात सुनावणी झाल्यानंतर मान्य झाली. या सुनावणीमध्ये देखील कायद्यानुसार प्रायमा फेसी केस एस्टॅब्लिश होते की नाही हे बघावं लागतं. तर ते बघितलेलंच असणार त्याही वेळेस. आणि आपण लक्षात घेऊ की त्यानंतर 4 वेळेस नीरव मोदी यांची बेल नाकारली गेली होती. म्हणून नीरव मोदी प्रकरणात आता असं समजलं आहे की त्यांनी 6 साक्षीदार ते तपासणार आहेत. त्याच्यामध्ये ज्वेलरी एक्सपर्ट्स, ज्युडिशियल एक्सपर्ट्स, प्रिझन एक्सपर्ट्स यांचा समावेश आहे. आणि असं लक्षात येत आहे आता की माजी न्यायमूर्ती माननीय अभय ठिपसे हे देखील एक एक्सपर्ट साक्षीदार म्हणून कोर्टात पुढे गेलेले आहेत. कोर्टात त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे साक्ष दिलेली आहे. तर माननीय न्यायमूर्तींची साक्ष हा एक एक्सपर्ट विटनेसच्या साक्षी एवढी एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू त्याला दिली जाईल. खरं तर या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे, परंतु मी कायदेशीर भाग केवळ सांगू शकतो. मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. कायदेशीरता आपण जर समजून घेतली तर निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी लंडनच्या कोर्टामध्ये ऑनलाईन जी साक्ष नोंदवलेली आहे ती साक्ष तज्ज्ञ साक्षीदार म्हणून आहे. म्हणजे एक्सपर्ट एव्हिडन्स म्हणून त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि एक्सपर्ट विटनेस म्हणून त्यांनी साक्ष दिलेली आहे. त्या साक्षीमध्ये त्यांनी ज्या कलमांखाली नीरव मोदी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला CBI तर्फे त्या संदर्भातल्या कलमांचा आणि त्या प्रक्रियांचा आधार घेऊन कायद्याबद्दलचं मत त्यांचं मांडलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की कायद्यात काय आहे त्याचा अन्वयार्थ सांगण्याचा अभय ठिपसे यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि उलट मला हे महत्त्वाचं वाटते या पार्श्वभूमीवर की निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे हे आता काँग्रेस पक्षात असूनही त्यांनी केवळ कायद्याचीच भूमिका मांडलेली आहे याचं कौतुक आपल्याला वाटायला पाहिजे. राज्यात सुद्धा भाजपचं सरकार होतं आणि त्यावेळेस CBIने त्यांच्यावर तक्रार दाखल केली नीरव मोदीवर आणि नंतर नीरव मोदी यांनी पलायन केलं, भारतातून ते पळून गेलेले आहेत. आता प्रश्न असा येतो की त्यावेळेस जो गुन्हा दाखल झाला तो अनावश्यक किंवा चुकीच्या किंवा कमजोर अशा कलमांखाली मुद्दामून नीरव मोदींवर त्यावेळेसच्या सरकारने गुन्हा दाखल केला का, हा एक महत्त्वाचा प्रश्न याच्यातून तयार होतो असं मला वाटतं. पक्षनिरपेक्ष वागणुकीबद्दल किंवा निपक्ष वागणुकीबद्दल, कायदेशीर वागणुकीबद्दल कोणताही संभ्रम तयार होत नाही. आणि एक कायदेशीर विचार करणारा, कायदेसापेक्ष विचार करणारा, पक्षनिरपेक्ष वागणारा आणि आपल्या
न्यायिक बुद्धिमत्तेचा वापर केवळ कायद्याची बाजू मांडणारा करणारा एक निवृत्त न्यायाधीश आहे, हे मात्र अधोरेखित होतं याच्यामध्ये. केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी नीरव प्रकरणी बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र वर्ष 2018 झालेल्या प्रक्रियेबद्दल त्यांनी मौन का पाळलं, हा प्रश्नही आता निर्माण झालाय. रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस धार्जिण असल्याचा आरोप अभय ठिपसेंवर लावलाय. मात्र या प्रकरणी ते काँग्रेसी असणं ही बाब लंडन कोर्टासाठी महत्त्वाची नाही. निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोईंप्रमाणे ठिपसेंची कारकीर्द आहे का, हा मुद्दाही आता उपस्थित होतो. रंजन गोगोई जे भारताचे सरन्यायाधीश होते, अक्षरशः निवृत्त झाल्यानंतर काही दिवसातच त्यांची नियुक्ती राज्यसभेमध्ये खासदार म्हणून झाली. आणि आत्ता न्यायमूर्ती ठिपसे जेव्हा काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी नीरव मोदीच्या केसमध्ये साक्ष देताना कायद्याची बाजू मांडलेली आहे, तर त्यातून या घटनांकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन पुढे आलेले आहेत. परंतु आपण जर केवळ कायदेशीरतेच्या दृष्टिकोनातून बघायचं ठरवलं तर न्यायमूर्ती रंजन गोगोई यांची राज्यसभेमध्ये खासदार म्हणून नियुक्ती होणं हे जास्त धक्कादायक होतं. कारण की ज्या सपाट्यानी आणि वेगवान पद्धतीने काही निर्णय रंजन गोगोई यांनी घेतले, ते सरन्यायाधीश असताना कोणते न्यायाधीश आपल्या बेंचवर घ्यायचे, कशा प्रकारचे निर्णय द्यायचे, ठरवण्याचे सगळे अधिकार त्यांनी आपल्याकडे घेतले आणि जे निर्णय दिले त्याची जर चिकित्सा तरी केली आपण, तरी दिसते की ते सरकार धार्जिणे वागत होते. आणि त्या पार्श्वभूमीवर अगदी निवृत्तीनंतर काहीच कालावधीमध्ये त्यांची राज्यसभेत नियुक्ती होणं हे जास्त धक्कादायक आहे. त्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती ठिपसे हे कोणत्याही पदावर नाहीत. त्यांनी राजकीय पक्षात रितसर प्रवेश केलेला आहे आणि ते काँग्रेस पक्षाचे असले तरी कायदेशीर बाजू मांडण्याचे त्यांचे अधिकार आहेत. निवृत्त न्यायाधीश म्हणून त्यांनी व्यावसायिक पद्धतीने जी काही बाजू मांडलेली आहे त्याच्यामध्ये मला कोणती खोट आहे असं दिसत नाही. नीरव मोदी प्रकरणी काँग्रेस नेते अभय ठिपसे यांच्या उद्देशांवर संशय घेण्यास भाजपनं सुरुवात केली आहे. मात्र कायद्याची बाजू ही तांत्रिक असते, त्यातही हा खटला लंडन कोर्टात सुरू असल्यानं त्या ठिकाणी काँग्रेसचा दबाव कसा निर्माण होईल असाही प्रश्न यामध्ये आहे. लंडन कोर्टाची प्रक्रिया समजून न घेता अर्धवट वाद निर्माण केला जातोय. परदेशातल्या न्यायालयाला भारतीय कायद्यांसंदर्भातले कायदेशीर बारकावे समजून घ्यायचे असतात, तेव्हा विशिष्ट प्रश्न त्यांनी काढलेले असतात आणि त्यामुळे त्या प्रश्नांवर केवळ उत्तर द्यायचं असते, त्या प्रश्नांबद्दलचं स्पष्टीकरण कोर्टासमोर मांडायचं असते. नंतर याच्यामध्ये नीरव मोदीच्या केसमध्ये जे लेटर ऑफ अंडरस्टँडिंग आहे त्याच्या आधारे सगळे व्यवहार झाले असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणून लेटर ऑफ अंडरस्टँडिंग जो आहे तो प्रश्न महत्त्वाचा ठरला आणि न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी सांगितलं की लेटर ऑफ अंडरस्टँडिंगची स्वीकृती, ग्राह्यता किंवा ॲडमिसेबिलिटी ही जी आहे त्याला कायद्यानुसार मान्यता नाही, कायद्यानुसार ते ॲडमिसिबल धरता येणार नाही, कारण की तेवढ्याच आधारे सगळे व्यवहार झालेले आहे असं समजता येत नाही, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, असं पुढे येत आहे. महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की या लेटर ऑफ अंडरस्टँडिंगच्या भरोशावर सगळे व्यवहार झाले का, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि जर तसं झालं नसेल तर त्याची ग्राह्यता काय ही तपासली गेली पाहिजे. आणि लेटर ऑफ अंडरस्टँडिंग हाच किंवा हेच डॉक्युमेंट हा दिशाभूल करणारा किंवा चिटिंग आपण ज्याला म्हणतो तसं करण्यासाठी महत्त्वाचा भाग झाला का हे सुद्धा पाहण्यात येईल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लेटर ऑफ अंडरस्टँडिंग ही प्रॉपर्टी एकतर नाही, तेवढे एक्सपर्ट एव्हिडन्स म्हणून त्यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि ते अत्यंत कायदेशीर आहे असं मला वाटते. या उत्तरामध्ये कोणताही बेकायदेशीरपणा नाही. कायद्याचा अर्थ विचारल्यावर कायद्याच्याच अनुषंगाने कायद्याचा अर्थ सांगणं ही जबाबदारी जी एक्सपर्ट विटनेसची असते ती त्यांनी पार पाडलेली आहे. वास्तविकतः सामान्य माणसाला आंतरराष्ट्रीय न्याय प्रक्रिया माहीत नसते. इतकंच काय तर देशातील कायद्याचंही ज्ञान फार कमी असतं. त्यामुळं नीरव मोदीच्या खटल्यातील शक्यता काय आहेत हे सांगणं तज्ज्ञ राजकीय नेते, जबाबदार मंत्री यांचं काम आहे. पण नीरव प्रकरणी आता राजकीय ठिणगी पडली आहे. आधीच देशात कोरोनाचा कहर आहे. लॉकडाऊनमुळे माहिती पडताळण्यातही अनेक अडथळे आहेत. या स्थितीतही महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी भडक विधानं करणं टाळलं पाहिजे. देशाबाहेर एखादा खटला सुरू असताना त्याला आंतरराष्ट्रीय संघटना, एजन्सीज यांचाही दबाव असतो. त्यामुळं नीरवच्या प्रकरणातील शक्यता जाणून घेणं गरजेचं आहे. नीरव मोदी प्रकरणात विजय माल्या केसचा सुद्धा अनेक वेळा दाखला दिला जातोय आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कालच युनायटेड किंगडमच्या हायकोर्टाने सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी, अपीलमध्ये जाण्यासाठी जी त्यांची परवानगी आहे ती नाकारली आहे. मग अशा वेळेला त्या व्यक्तीकडे एक पर्याय असतो की ते युरोपियन कोर्ट ऑफ ह्युमन राईट्समध्ये जाऊ शकतात अपीलात, पण तो देखील एक अवघडच पर्याय आहे कारण त्याचेही क्रायटेरिया खूप स्ट्रिंजंट आहेत. तर आता असं होऊ शकतं की जर का
त्यांची ती देखील अपील नाकारली गेली तर 28 दिवसामध्ये एक्स्ट्रॅडिशनचा जो त्यांचा न्यायनिवाडा आहे, निकाल आहे, त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि ते भारतात परत येऊ शकतात. 14 मे रोजी केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी अभय ठिपसेंच्या माध्यमातून नीरवला वाचवतायत असा आरोपच त्यांनी केलाय. नीरव मोदी यानं 11,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्याला भारत सरकारनं फरार घोषित केलंय. त्यामुळे प्रत्यार्पणात काय अडचणी येत आहेत याविषयी केंद्रीय मंत्र्यांनी बोलणं अपेक्षित असताना आता या प्रकरणाला राजकीय रंग देण्यात आलाय. भ्रष्टाचारी व्यक्ती पलायन कशा करू शकतात, त्यांचा भ्रष्टाचार उशिरानं का उघड होतो हे सामान्य माणसाला पडणारे प्रश्न असतानाच आता यात राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नीरवच्या प्रत्यार्पण प्रकरणाची पुढील सुनावणी आता 7 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतरच यातील मानवाधिकारांचा मुद्दा समोर येणार आहे. तृप्ती डिग्गीकरसह ब्युरो रिपोर्ट AM न्यूज.